नमस्कार, मी तुम्हाला अनेक प्रकारचे चहा आणि वेगवेगळे व्हिडिओ बरेच दाखवलेले आहेत। आज मी जी तुम्हाला दाखवणार आहे ते गुळाचा चहा दाखवणार आहे। तर ह्या चहासाठी लागणारे साहित्य आहे हे सुंठ मसाला, गूळ, थोडीशी तुळशीची पानं, चहापत्ती, पाणी आणि दूध। तर चहाचा मसाला कसा करायचा ह्याचा मी व्हिडिओ दाखवलेला आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आणि तुम्हाला गोड जसं लागतं तसं तुम्ही तेवढं गूळ टाकू शकतात। तर सर्वप्रथम आपण पाणी जे आहे ते उकळायला ठेवूयात। तुम्हाला जर ह्यामध्ये अद्रक आवडत असेल तर अद्रक पण टाकू शकतात। मी दूध जे आहे ते तापवून घेतलेलं आहे, थंड करून घेतलेलं आहे। तर आता पाणी हे उकळायला ठेवूयात आणि आपण चहा करून घेऊयात। मी चहा 1 कप करणार आहे, तर त्यासाठी मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। त्या पाण्यामध्ये आपण आपल्याला जशी लागेल तशी चहापत्ती टाकून घेऊयात। जर आपल्याला स्ट्रॉंग चहा लागत असेल तर एका कपाला 2 चमचे टाकून घ्यायची आहे, पण मी 1.5 चमचे टाकून घेत आहे। आता यामध्ये मी गूळ टाकून घेत आहे। लगेच त्यामध्ये पण आपण तुळशीची पाने टाकून घ्यायची, जेणेकरून तुळशीची पाने टाकले की उकळून चहा हा त्यामध्ये अर्क उतरला जातो। त्यातच आता सुंठ मसाला पण टाकून घ्यायचा आहे। आता हे जे पाणी आहे ते बराच वेळ आपण उकळून घ्यायचं आहे। जवळपास मी ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं, त्याहून चांगलं उकळून कमी थोडंसं पाणी होऊ द्यायचं। उकळल्यानंतर ह्याचं जेव्हा अर्क उतरेल तेव्हा आपण ह्यामध्ये दूध टाकून आपण चहा गाळून घेऊयात। पाणी जे आहे उकळले म्हणजे चहाचं जे चहापत्ती आणि गूळ टाकलेलं, तुळशीची पान आणि सुंठी मसाला टाकलेलं जे पाणी आहे ते आता जवळपास 10 मिनिट झालं उकळत आहे। तर त्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊयात आणि फक्त 1 ते 2 मिनिट फक्त उकळी येऊ देऊयात, म्हणजे चहामध्ये मसाल्याचा आणि तुळशीच्या पाण्याचा अर्क उतरला जातो आणि चहा अतिशय छान लागतो। तुम्ही जेवढं छान उकळल तेवढं चहा छान होतो। तर आपण हा चहा जो आहे तो आता गाळून घेऊयात। तर अशा प्रकारे झालेला आहे गुळाचा मस्त चहा। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।